नांदेडची भाजप प्रायव्हेट लिमिटेड झाली आहे। राष्ट्रवादीचे आमदार चिखलीकर यांची अशोक चव्हाण यांच्यावर टीका। चोराला चोर म्हणत असेल तर नाईलाज आहे। महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे। महायुतीतील नेते घटक पक्ष असलेल्या नेत्यांवर टीका करत आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला। आम्ही कोणावरही टीका करत नाही, त्यांना लोक कंटाळले आहेत। चोराला चोर म्हणत असेल तर नाईलाज आहे, अशी टीका चिखलीकर यांनी केली आहे। शहरातील जागा बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप चिखलीकर यांनी केला। नांदेडमध्ये दुर्गंधी पसरली आहे, त्याचं क्रेडिट त्यांनी घ्यायला पाहिजे, अशी टीका आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली। नांदेडमध्ये भाजप हे प्रायव्हेट लिमिटेड झाल्याचं ते म्हणाले। याबाबत प्रताप पाटील चिखलीकर प्रसारमाध्यमांशी बोलताना काय म्हणाले ते पाहूयात। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख। ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिसाद मिळतो आहे। विरोधकाच्या पायाखालची वाळू आता घसरत चाललेली आहे आणि ते स्वतःला फार मोठं समजत आहेत। ते प्रत्येक ठिकाणी सांगायला लागलेत की सगळे मिळून माझ्यावर टीका करतात। आम्हाला टीका करायला कोणावरही वेळ नाही। चोराला चोर म्हणलं तर कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे। नांदेड महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या जागा बिल्डरच्या घशात कोणी घातल्या त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आपोआप टीका करायचं कमी होईल। आम्ही टीका करत नाही, आम्ही विकासावर मत मागणारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत। परंतु गेल्या 25 वर्षात 30 वर्षात जे काही दिवे लावले ते समोर आहेत। जाहीरनाम्यामध्ये आपण बघितलं, राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आम्ही उभा केला, होय। मग कोणी केला? काँग्रेसने केला का भाजपने केला? एखादा व्यक्ती दुसऱ्या पक्षात गेल्यामुळं तो पक्षापेक्षा मोठं दाखवण्याचा जो हा प्रयत्न आहे, ही भारतीय जनता पक्षाची मंडळी ओळखून आहे। नांदेडची भाजप ही प्रायव्हेट लिमिटेड भाजप झालेली आहे, त्याच्यामुळं त्यांना लोक कंटाळलेत। म्हणून त्यांची ते नेहमीची चाल आहे की भावनिक व्हायचं, माझ्यावर टीका करायलेत। आम्हाला वेळ नाही कोणावर टीका करायला, आम्ही टीका करणार नाही, पण वास्तव लोकांच्या समोर आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आदरणीय अजितदादा पवारांच्या नेतृत्वात, आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते अशोक चव्हाणच्या नेतृत्वात नांदेडचा विकास झाला, असे भाषणात म्हणाले। देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर पूर्ण भाषण ऐकलं तर ते म्हणाले की 70 वर्षामध्ये डासाचं जे साम्राज्य झालंय नांदेडमध्ये ते पण दूर करायचे आहे। मग याचं क्रेडिट हे अशोक चव्हाणांनी घेतलं पाहिजे ना, आणि हे मुख्यमंत्रीच म्हणालेत। त्याच्यामुळे डासमुक्त नांदेड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री महोदयाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन राष्ट्रवादी कांग्रेस प्रयत्न करेगी। सर, एक आखिरी सवाल, मुस्लिम जो माइनॉरिटीज के जो वार्ड है वहाँ पर राष्ट्रवादी की बढ़ती हुई मकबूलियत को देखते हुए कल असद अवीसी ने राष्ट्रवादी के ऊपर टिप्पणी की कि वो भी सब बीजेपी से मिले हुए हैं, उनके साथ मत दीजिए, ऐसे आरोप लगा रहे हैं। कौन आरोप लगा रहा है मुझे पता नहीं है, मगर हम प्रभाग क्रमांक 12 में और 15 में रात में गए थे। हमारी सभा भी बहुत बड़ी हो गई। हम किसकी भी टीम नहीं है, हम किसको खड़े नहीं करना चाहते हैं। हमारी पार्टी सेकुलर है, सेकुलर पार्टी के नाम पे लोग वोट दे रहे हैं। बीजेपी को जीतने का डर है, उसके लिए उन्होंने बी टीम खड़ी की है। अभी पूरी जनता जानकर है। राष्ट्रवादीचा होणार का शिवसेनेचा युती आहे दक्षिण? आम्ही ठरवू, पण आम्हाला असं वाटतं की आमच्या पक्षाचा महापौर झाला पाहिजे, त्याच्यामध्ये गैर काही नाही।